याला आमदार जबाबदार, प्रशासन म्हणजे हे सरकार जबाबदार, याला दुसरं कोण जबाबदार? जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, 1,500 रुपये त्यांनी म्हटले, पण आज तेलाचा डब्बा आम्हाला 1200-1300 ला मिळत होता. आज तो 2100-2200 ला झालाय. म्हणजे तुम्ही एकीकडून देताय, एकीकडून घेताय. त्यानंतर काय कामं केलेत असं वाटतं? मी गावातल्या अडी अडचणी जाणतो. आता जी योजना आहे ते कागदोपत्री जास्त आहेत. भापकपणा दाखवून आपलं काय मतं कशी मिळवतात ते हेच केलं. पण हे आपण काँग्रेस सोबत राहिलं पाहिजे. बाउंड्री पासून पलीकडं कशी प्रगती आहे आणि लातूर जिल्ह्याची काय प्रगती आहे. आज लातूर पॅटर्न का प्रसिद्ध आहे? ज्या पद्धतीने आमदार सांगत आहेत की विकास आता सुरू झालेला आहे, झालाय का विकास? विकास काय असतो हे आम्ही जवळून पाहिले. अहो मोठेगाव चाडेगाव रस्ता बघा, खानापूर भोकरंबा रस्ता बघा, मग विकास कुठला आहे? मग सरकारने लक्ष द्यावं लागलं ना. ह्या ज्या खानापूर भोकरंबा रस्ता आहे तिथून किती गावाला लोक जातात. साहेब धीरज साहेब असताना, वैजनाथदादा असताना ज्या काही गोष्टींचा विकास झाला तळागाळापर्यंत, तो आता होताना दिसत नाही. परिषद आणि पंचायत समितीत सर्वात लक्ष कुठला असेल तर रेणापूरकर, कारण या ठिकाणी धीरज देशमुख यांचा पराभव झाला होता आणि त्यानंतर महत्वाची निवडणूक मानली जाते. कशा पद्धतीनं उमेदवारी देण्यात आलेल्या, एक उमेदवार माझ्यासोबत आहेत. तुम्हाला उमेदवारी मिळालेली आहे, तुमचा देखील पराभव झाला होता. काय या निवडणुकीत वेगळेपण आहे असं वाटतं तुम्हाला? गेल्या वेळेस जी निवडणूक झाली ती एक बीजेपीचं वारं आणि विकासाला म्हणून त्यांनी जनतेची दिशाभूल केली. पण तसं झालेलं नाही आणि ही विकासाला मतं मागत गेली आणि त्यांनी जातीय ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण करून पुन्हा विकासाला बगल देऊन एक जातीय ध्रुवीकरण आणि धार्मिक ध्रुवीकरण करून वेगळ्या पद्धतीनं आता मतं मागितली जातात. आता मतं कशासाठी? मग ह्यांनी विकास केला 2014 पासून आहे, विकास केला म्हणतायत ना, मग कशाला कोणाला तरी काहीतरी पैसे देतो जनतेला, कुठला तरी लाभ द्यायचा आणि त्या पोटी मतं घ्यायची आणि पुन्हा त्याच्यात पुन्हा अटी पुन्हा कडक करायची आणि त्याच्यातून लोकांना वगळायचं. हे ग्रामीण भागातली तर आता म्हणजे अर्ध्यावर 50, जे तर 100 महिला पहिलं लाडकी बहीणमध्ये होत्या त्या आता 50% आल्या. इम्पॅक्ट व्हायला या लाडक्या बहिणीचा. लाडकी बहीण तर खुश आहे म्हणून तर भाजपला मत देतात अशा पद्धतीचं ते सांगतायत आणि मतच त्या मुद्द्यावरती मागतायत ना ते. हो, त्यांनी दिलं. मग ज्या पद्धतीने त्यांनी मांडणी केली, ज्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न सांगितला त्यांनी, त्या पद्धतीने आज राबवत नाही आहेत. आणि कशासाठी? आणि 1,500 रुपये त्यांनी म्हटले, पण आज तेलाचा डब्बा आम्हाला 1200-1300 ला मिळत होता. आज तो 2100-2200 ला झालाय. याचं घोतक काय? म्हणजे तुम्ही एकीकडून देताय, एकीकडून घेताय. कृषी योजना कशा पद्धतीने राबवल्यात? कृषी योजना मागचा काळ कसा बघता? कारण तुम्ही निवडणूक लढली होती 2017-16 मध्ये झालेली निवडणूक, आणि त्याच्यानंतर काय कामं केलेत असं वाटतं तुम्हाला? हे पहा, मी स्वतः सरपंच 10 वर्ष राहिलेलो आहे. मी गावातल्या अडी अडचणी जाणतो. ह्या ज्या काही कृषी योजना आहेत, पहिलं आम्हाला मोटर यायची, पाईपलाईन यायची, ठिबक सिंचनाला हे होतं. अशा योजना आता गाव लेवलपर्यंत येत नाही आहेत. आता जी योजना आहेत ते कागदोपत्री जास्त आहेत आणि योजना ह्यात फक्त दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्यात म्हणजे मूळ याच्यापर्यंत जे लाभ आहे तो जात नाही आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यासहित नाराजी आहे. या सरकारनं जी फक्त भापकपणा दाखवला आणि भापकपणा दाखवून आपलं काय मतं कशी मिळवतात ते हेच केलं. पण ह्यांची मार्केटिंग करता करता आता लोक यांचं सर्व ओळखून गेलेत की ही फक्त बोलणारी आहेत, कृती करत नाहीत. कशा पद्धतीनं परिवर्तन होईल मग आमदारकीनंतर आणि या सगळ्या पराभवानंतर यावेळेसची निवडणूक आणि किती महत्वाची असते वाटतं तुम्हाला? हे पहा, आज मी पंचायत समिती गण मोठेगाव येथून उभा आहे. या गणामध्ये जर आम्हाला विधानसभेला पाहिलं तर त्यावेळेसपासूनच आमच्या इकडं चाहूल लागली की आपण काँग्रेस सोबत राहिलं पाहिजे. कारण काँग्रेसनं काय केलं, आमच्या 2 जिल्ह्यांचा जर फरक पाहिला, बाउंड्री पासून पलीकडं कशी प्रगती आहे आणि लातूर जिल्ह्याची काय प्रगती आहे. इथं आमच्याकडं जी आदरणीय दिलीपराव साहेब आहेत, आदरणीय अमित भाई आहेत, आदरणीय धीरज भाई आहेत, यांनी चालना कशाला दिली, युवकांना रोजगार कसा मिळतो ते शिकले. तर आज लातूर पॅटर्न का प्रसिद्ध आहे? इथं किती लाखो मुलं येऊन शिकतात, इथली किती डॉक्टर झाली, इंजिनियर झाली. हा बेस कशानं कुठं केला तयार? इथं आम्ही भांडणं किंवा जातीय धार्मिक ह्या देशमुख कुटुंबानं हे जपलं. त्यासोबतच कारखाने उभा केले, म्हणजे रोजगारी, मुलांचे शिक्षण झाले, मुलं शहाणी झाली आणि त्याच्यासोबतच कारखाने वगैरे काढून इथले शेतकऱ्यांना भाव देऊन ते शेतकरी उन्नत केले. मला हे सांगा की मग हे सगळं घडत असताना ज्या पद्धतीनं आमदार सांगत आहेत की विकास आता सुरू झालेला आहे, झालाय का विकास? हे पहा, विकास काय असतो हे आम्ही जवळून पाहिले. आम्ही सरपंच आहेत. आज आम्ही जे रस्ते वगैरे पाहिले,
विलासराव साहेब होते, त्याचं एक उदाहरण देतो तुम्हाला. एकनाथ डवले साहेब कलेक्टर होते. विलासराव साहेबांनी सांगितलं की पांधन रस्ते करा. त्यानंतरची योजना कुणी राबवली? आज पांधन रस्त्यावर 10 GR निघतात, पण त्या कुठं कृती दिसते का? त्यावेळेस जी लातूर जिल्ह्यामध्ये जी काही पांधन रस्ते वगैरे झाले, आज सगळे शेतकरी कितीही पावसाळा असो स्वतःच्या शेतात सोयाबीनचं खळं करू शकतात. आता आम्ही गेलोय, आम्ही इलेक्शनमध्ये फिरतोय, अगोदर फिरतोय. अहो मोठेगाव चाडेगाव रस्ता बघा, खानापूर भोकरंबा रस्ता बघा. या रस्त्यांची अवस्था अशी आहे की जसं काय हे आपण शेतातले पांधन रस्ते आहेत या पद्धतीने रस्ते झाले. मग विकास कुठला आहे? मग याला जबाबदार कोण आहे आता? हा, याला आमदार जबाबदार, प्रशासन म्हणजे हे सरकार जबाबदार. याला दुसरं कोण जबाबदार? हे बघा, जिथं अडीअडचणी सोडवण्यासाठीच आमदार केलंय ना, किंवा बीजेपी सरकार आलंय. मग सरकारने लक्ष द्यावं लागलं ना. ह्या ज्या खानापूर भोकरंबा रस्ता आहे तिथून किती गावाला लोक जातात? मग त्या गावाला लोक जाण्यासाठी तुम्ही त्या गावांच्या लोकांची काय सोय करायला? शेवटचा प्रश्न, किती विश्वास आहे आणि लोक काय सांगतात जेव्हा प्रचारात जायला तेव्हा? हे पहा, त्यांनी दोन्ही बाजू पाहिल्यात. कसं आहे, साहेब धीरज साहेब असताना, वैजनाथदादा असताना ज्या काही गोष्टींचा विकास झाला तळागाळापर्यंत, तो आता होताना दिसत नाही. आणि त्याचं परिवर्तनच आता या निवडणुकीमध्ये दिसून येईल तुम्हाला. उमेदवार आहेत काँग्रेसचे, परिवर्तन होईल असं ते सांगतायत. मागील काही दिवस सुरू झालेला आहे, यामध्ये काँग्रेसनं एक नवा डाव टाकला आहे आणि यामध्ये तरुण उमेदवारांना संधी दिली. त्यामुळे तरुणाई या निवडणुकीमध्ये काँग्रेसची नैया कशी पार करणार हे महत्त्वाचं असणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.